फॉरगेट एव्हरीथिंग, स्टार्ट फ्रेश. उद्यापासनं तू बिझनेस जॉईन कर. ओके? ऋषीने बिझनेस जॉईन केला तर मला काही प्रॉब्लेम व्हायला नको. शिक्षण हा कमळीचा हक्क आहे आणि मी तो तिला मिळवून देणार आहे. मी तिच्या पाठीशी उभा राहणार आहे आई. मी तिला असं मध्ये नाही सोडून जाऊ शकत. आय विल स्टँड बाय हर. आणि मी तुला प्रॉमिस करतोय, ती एकदा का कॉलेजमध्ये जायला लागली ना की मी लगेच ऑफिस जॉईन करेन आपलं दुसऱ्या दिवशी. आय प्रॉमिस यू दॅट. पण आत्ता मी कमळीच्या बाजूने उभा राहणार अँड यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. फाईन, गो अहेड. थँक्स. ऋषीने आता लवकरात लवकर बिझनेस जॉईन करायला हवा. बस. कमळे, थांबव. मॅडम, कमळी तुमच्या कॉलेजची ब्राईट स्टुडंट आहे, मग तिच्याबरोबर असा अन्याय का? तिची अशी चूक काय मॅम? मॅनेजमेंट असा निर्णय कसा घेऊ शकतं? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं असं नुकसान कसं करू शकतं? बोला. उत्तर द्या मॅडम. मॅम प्लीज बोला मॅम. उत्तर हवंय. हो हो हो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार. एका वेळेला एकानेच प्रश्न विचारला तर उत्तर निश्चित मिळेल. आता तुम्हाला सांगते, हा जो काही झाला प्रकार आहे तो ऐकून तुम्ही सगळा प्रेस मीडिया इथे आलात, आनंद वाटला. तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट झालात तेही बघून खूप छान वाटलं. या झाल्या प्रकाराने आमचं कॉलेजचं जे ट्रस्टीज आहेत, कालपासून आम्ही या विषयावर चर्चा करतो. सगळ्यांची मिळून चर्चा झाली आणि आज आम्ही एका निर्णयाप्रत आलेलो आहोत. झालाय, आमचा निर्णय झालाय. पण मला सांगा की या प्रकाराबद्दल तुम्हाला काही एक माहिती नसताना तुम्हाला अचानकपणे या मुलीचा पुळका कसा काय आला? नेमकी घटना काय घडली, नेमक्या गोष्टी कशा घडल्या ह्या तुम्हाला माहिती आहेत का? नाही माहिती ना. त्यामुळे तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. नेमकं काय झालं हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगते. तर झालं असं की ही मुलगी जी आहे हिने अन्नपूर्णा मॅडम म्हणजे अन्नपूर्णा महाजन या मॅडमचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरात जागा मिळवली. माहिती आहे का तुम्हाला? नंतर त्यांच्या मनामध्ये तिने स्थान निर्माण केलं, त्यांना आपलं असं केलं आणि त्यांच्या इस्टेटीचा 50% वाटा आपल्या नावावर तिने करून घेतलेला आहे. कारण तिला पक्का माहिती आहे की अन्नपूर्णा महाजन यांच्यासाठी त्यांची मोठी नात म्हणजे मनाचा एक हळवा कोपरा आहे हे त्या मुलीने जाणलं होतं आणि तिने घरात जागा मिळवली. आणि आज तिचं ते पितळ उघडं पडलेलं आहे. मला सांगा, अशा 420 करणाऱ्या फ्रॉड मुलांना आम्ही कॉलेजमध्ये का ठेवायचं? याच्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांचा परिणाम होणार का नाही? होणार. दुसरे विद्यार्थी बिघडणार. आम्हाला ते तसं करायचं नाहीये. कॉलेजची शिस्त ही शिस्त राहिली पाहिजे. म्हणून आमच्या मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की कमळी या विद्यार्थिनीला रस्टिकेट करायचं आहे. आता मला सांगा, हा आम्ही केलेला अन्याय आहे का चुकीला दिलेली शिक्षा आहे? ऑल इज इन युअर कोर्ट. कमळी मॅडम, कमळी तुमच्यावर फ्रॉडचा आरोप आहे. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचंय? मॅनेजमेंटने योग्य डिसिजन घेतलाय का नाही? कमळीजी, कामिनी मॅडमांनी तुमच्यावर जे आरोप केले ते बरोबर आहेत का? बोला मॅम, बोला. तुम्ही काही
काहीच बोलत नाही आहात याचा अर्थ तुमच्यावर लावलेले आरोप खरे आहेत असं समजायचं का? एक मिनिट थांबा. कमळे इकडे. अगं तू काही बोलत का नाहीस? अगं सांग किती असली तू अन्नपूर्णा आजींच्यासाठी काय काय केलंस आणि तरी मी त्या चटकिनीने तुला घराच्या बाहेर हाकललं. निंगे, आजींचं नाव बदनाम होईल असलं आपल्याला काय बी करायचं नाही. हा कपर कमळे. निंगे, कळतंय का तुला? त्यासनी त्रास होईल असं नाही काय बोलायचं आपण. होय, मी अन्नपूर्णा मॅडमला फसवलंय. माझ्यावर जे काय आरोप झालेत ते मला मान्य आहेत. पण या सगळ्यामध्ये कमळीचा काहीच दोष नाहीये. कमळीने जे काही केलं ते सगळं फक्त आणि फक्त माझ्या सांगण्यावर. तिला बळजबरीने खोटी नात होण्यासाठी मी भाग पाडला. तिला आणि मला आईची म्हणजे अन्नपूर्णा आजीची काळजी होती. या सगळ्यात जर कोणाचा दोष असेल तर तो फक्त माझा आहे. पण मग आता पुढे काय? कमळीला परत कॉलेजमध्ये घेणार का नाही? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहे. कमळीनं इतकं सगळं केलं माझ्यासाठी, आता तिच्यासाठी करण्याची वेळ माझी आहे. मी आवाज उठवेन कमळीसाठी आणि माझे सगळे अधिकार वापरून कॉलेजच्या मॅनेजमेंटला त्यांचा निर्णय बदलायला लावेन. एवढंच सांगतो की माझी कमळी कॉलेजला जाणार हे नक्की. माझी आई तिचा निर्णय बदलला हे माहिती आहे मला. आत्या, 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 काय? हा? असं ओरडायला काय रे? काही काम आहे का माझ्याकडे? आत्या, बोल. कमळीला कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय तू घेतलास? हो, घेतला डिसिजन. काढून टाकलं तिला कॉलेजमध्ये. का? असल्या फ्रॉड लोकांना आम्ही कॉलेजमध्ये का ठेवायचंय म्हणून आम्ही विचार केला आणि डिसिजन घेऊन टाकला आणि काढलं तिला. हे असं कसं वागू शकता तुम्ही कमळीसोबत? राजन, तू आम्हाला जाब का विचारतोयस? ती तुझी मुलगी नाहीये. ओके आई, काही नाही. नाटक करता करता त्याला ती खरंच स्वतःची मुलगी असं वाटतंय, हो ना? आणि काय रे, माझ्यासाठी कधी असं धावताना नाही पाहिलं तुला मी. माझ्यासाठी कधी जाब विचारायला नाही आला आणि आज कमळीला काढला तर पळत पळत आलायस. रागिणी, मी वेगळ्या मुद्द्यावर बोलतोय. नो राजन, तू खूप चुकलेला आहेस. तू त्या खोटारड्या मुलीला खोटी नात म्हणून आणलं आणि त्याच्यानंतर DNA टेस्ट मध्ये पण अशी गडबड केलीस. आणि का काय बोलतेस तू? तुला समजतंय का? बाप आहे मी तुझा. नो, त्या पदावरून मी तुला कधीच काढून टाकलंय. आता तू फक्त आणि फक्त एक स्ट्रेंजर आहेस माझ्यासाठी. ओनली अँड ओनली सम रॅन्डम राजन. अनिका, नाती अशी संपत नसतात ग. पण ठीक आहे, तुझं हेच म्हणणं असेल तर ओके. तुला एक ना एक दिवस कळेल की तुझी काय चूक झाली ते. एक दिवस कळेल म्हणतोस ना? ठीक आहे, तो एखादा दिवस जेव्हा येईल तेव्हा कळू दे. पण आज त्या कमळीला कॉलेजमध्ये जाता येणार नाही हे फिक्स झालेलं आहे.